नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया। तर आम्ही आज चाललोय माझ्या चुलत मामाच्या मेहंदीच्या कार्यक्रमाला आणि आता माझा भाऊ न्यायला यायला लागलाय मला। परीला आज मी स्कूलला पाठवलं नाही कारण परीला पण मेहंदी काढायची आणि तिची काल एक्झाम संपली आहे, तर आज एक दिवस मेहंदीसाठी मी तिला थांबवून घेतलंय। तर तो ड्रेस मी बऱ्याचदा रिपीट वाटत होता, त्यामुळे मी हा ड्रेस घातलेला आहे जरा काहीतरी चेंज म्हणून। आणि आता फायनली आम्ही चाललेलो आहे, भाऊ पण आलेला आहे मला घ्यायला। माझ्या मागं लागला होता लवकर आवर मी येणार आहे म्हणून, नाहीतर सोडून जाणार म्हणून। आणि आता निवांत बसलेला, आता उठलाय लगे। चला परी उठलाय तोपर्यंत चल, नाहीतर आणि येऊन बसवतो आता। पचका केलाय माझा, सांगालाय आणि पूर्ण पचका म्हणून। चलो तर आता आम्ही निघालेलो आहोत। तर आम्ही आधी जाणार मम्मीकडे, म्हणजे माहेरला जाणार, आणि त्यानंतर मग आवरून सगळेजण आम्ही मेहंदीसाठी जाणार आहोत। तर आम्ही प्रँक केलाय पप्पांबरोबर की आम्ही अजून इथं आलो नाही, हा आलेला नाहीये म्हणून। आता वर जाऊन सरप्राईज दिला, फोन आलेला काय म्हणतात बघूया। दोन्ही घराला लॉक आहे, दोन्ही दरवाजांना। भावाला माझ्या उगाच ओरडताय, किती कामाचा भाऊ आहे माझा। मग पटकन गेलोय, चटकन आलोय, पटकन आलोय, चटकन गेलोय आणि पटकन आलोय। तर आता आम्ही चाललो, जत्रा आमची चालली आहे। आणि आम्ही परत ड्रेस बदलला, एक्सचेंज केला ड्रेसमध्ये, कारण मम्मीला तशा टाईप मध्ये नव्हता म्हणून मम्मीने माझा घातला आणि मी जसा जैसे थे घातलेला आहे। तर आम्ही आता मेहंदीसाठी पोहोचलोय आणि ह्यांच्या आता शिव्या खायच्यात आम्हाला, कारण लेट आलो आम्ही। ही सगळं शांत दिसायला वर आहेत वाटतं है ना। तर यांचा दंगा चालू झालेला आहे। एवढी मोठी उभा राहिली असं बोला, वरमाई अशी उभारलेली, असं कसं घेऊ मी वरमाईचं? घेतलं छान छान। आता वरमाईची मेहंदी बघूया आपण। आधी वरमाईला बघूया, मग वरमाईची मेहंदी। ही आहे माझी लाडकी मामी। बघू मेहंदी, अजून निम्म काढले, निम्मा माझ्या हे फक्त कलर करायचं। करायचं वाळू दे म्हणतात ते। छान काढले। मला पण पाहिजे तिला। सगळ्यात पहिला काढल्यास वाटत नाही की नाही? म्हणजे हे फेंट होणार। होय हे फेंट ग, हे बॉर्डर जाडच असतं, बॉर्डर जाडच असतं। माझं बाळ मेहंदी काढणार आहे आता। हॅपी बाळ उठलेलं आहे, त्यामुळे मी आता बाळाकडे आलेली आहे। अव्वा कसं बघत बसले। नाचायला लागले का? होय खाली ऐकायला आलंय। पिलो मेहंदी बघू। हाय एवढी काळजी करू नाहीये। तर फायनली नवरदेवाचा नंबर आलेला आहे। ये इतनी खुशी। कोणीकडे काढले का? मेरे का झाला। माझी आजी बघा सगळ्यांचं ऑब्झर्व करत बसले। इकडं लेट बसल्या निवांत आपलं गप्पा मारत। 3 वर्ष मारत जाते गप्पा। काय मारू गप्पा तू ये म्हणतात वर आलीस। मग सगळे हाक मारतात मला, मी काय करणार? इकडे गेलं की इकडं आता मी काय करू त्याला? मी सगळ्यांना ओरडायचं, माझ्याजवळच बसणार म्हणून। ये पुन्हा ये माझं तुला काय कळतं काय कोण काय बोला? मिक्स आवाज येते, मिक्स बघच कसं आहे। आपलं वय गेलेलं आहे, त्यामुळे काय त्यांच्या कपड्याला मिसळता येत नाही। सांगलोडीचे करते ती बोलते मग कुठं काय माहिती, तिथलंच सगळेच सांगितलंय, माहित आहे मला। बाळ कसं बसले। पिली पिली गेले की आता आहे मोबाईल। आमच्या मम्माला एक क्यूट आहे।
आणि काय क्यूट मम्मा आहे आमची क्यूट. आणि काय लगा के रखना सजा के रखना लेने तुझे आएंगे तेरे सजा के रखना लगा के रखना. तर माझी वेळ आहे आता मेहंदी काढायची. गरम आहे. गरम मला चालत नाही पिल्या. तू मामा सारखीच आहेस. परीनं मेहंदी काढली पण आणि धुतली पण फक्त प्रिशाला घेण्यासाठी. प्रिशा रडत होती आणि प्रिशाला घेण्यासाठी तिने मेहंदी धुतल्या. भाऊजी आम्ही मेहंदी वगैरे काढून गप्पा मारत बसले आता इकडं. मामी सगळ्यात जास्त रडत्या. मामीने अजून धुतली नाही. मेहंदी चांगली लागली पहिला काढल्यास तू. काढून अंगात उष्णता जास्त आहे बघ. काय पप्पांचं प्रेम जास्त आहे. रुद्रेश तुला काय वाटतंय? तिच्या बायकोचं प्रेम बघा. वा कसलं हिचं रंगलंय ग मेहंदी. प्रीतम मला आता नेणार आहे आईस्क्रीम खायला. इथं वेटप्रो मध्ये तुला कसलं पाहिजे तसं आईस्क्रीम मिळते. मला म्हणतो इथं बुबूच्या दुकानात जा तुला काय पाहिजे ते मिळते. मोठं दुकान तुला आहे काय वाटतंय? तयार करून देते ते तयार करून मोठं तिथलं पाहिजे काय मग आईस्क्रीम तिथलंच द्यालो हिला. तिथं आईस्क्रीम मिळते तिथं टुच्चू मिळते. खेळत चाललोय. असे दगड पायानं मारणार आहे मी. फक्त कोणाला दुसऱ्याला मारू नका काय. हा, नाहीतर भांडणं घेऊन येतील घरला. अगं ह्या कुठं गेल्या? लापता. अगं माझं जवळ. थांब गाडी आल्या. परी मारशील कोणाला तर. आपल्याला फुटबॉल खेळायचं नाही आहे. शिट मी आउट झालेली आहे. ह्या दोघी आता खेळायला लागल्यात. परी कोण पहिला जाते ती जिंकणार आहे. कोणतर भेटले वाटतं त्यांना. तर परी जिंकलेली आहे हे असं घोषित करतो कारण हे अजून 7 किलोमीटर लांब आहे आणि हरवलेले आहे. परी जिंकलेले आहे एक्सेप्ट कर. परी पोहोचली तिकडे. परी जिंकलेली आहे परी. चला तर ह्या वाट बघत बसल्यात. गेल्या गेल्या आम्हाला शिवाय देणार आहे. आम्ही ह्यांना पास झालोय पण ह्यांचं अजून सुद्धा लक्ष नाही आहे. ह्याचं कसे चालल्यात गप्पा मारण्यात बिझी. आम्ही इकडून आलोय आम्ही आणि तिकडे चाललोय. ओ ते प्रीतम मगदूम कुठं राहतात? ती कुत्र भोकायचं होतं गातच. प्रीतम मगदूम मग काय पुढे आलाय. त्यांचं लक्ष राहाय काय बघूया. आमचं लक्ष होतं. मुद्दाम केलंय. येस नाही माहित नव्हतं खरं. माहित नव्हतं अजिबात. मला म्हणता कालीमुळे बघायचं नाही. सगळे आम्ही खेळायची जत्रा आहे. मी म्हटलं जे आपण करावली तेच तिने पण करावं गप्पाला म्हणतात सर. असं वाटलं की आम्हीच ऍक्टिंग करायलोय. तर मस्तपैकी आता आम्ही आईस्क्रीम खायला चाललोय आणि आईस्क्रीम म्हटल्यावर ह्या लगेच कशा थांबल्यात बघायला. ए तुम्ही का थांबलाय? तुमचं काय काम आहे? आम्हाला माझ्या भावाने बोलवले. कुठं बोलवलंय? आम्हाला सांगितलं मम्मीला तर काय आणू नका. नाही माझे भाऊ मला घेतल्याशिवाय कुठे जात नाही. मला विचारले पुण्यात तू खाणारच काय सांग. मी होय म्हणणार लगेच चल. आम्हाला म्हणले वटी भरायची पाहिजे का विजय का काय विचारची पद्धत नाही. चालू केलंय तुम्ही घेताय माहित आणि मामाला तर मस्तपैकी कुल्फी एन्जॉय करत आहे आम्ही आणि आता आपापल्या घरी जाणार आहे. अरे वा वा वा. परीचं वाक्य मम्मीने घेतलेले, परीचं वाक्य आजीने घेतलेले. आणि आता मी घरी पोहोचलेलो आहे आणि असली झोप आल्या आता कारण 11 वाजायला आलेले आहेत आणि गणेश बिचारा वाट बघत बसलाय. गणू बाळ म्हणायचं तुला. गणेश येत नाही आमच्या इकडे कारण याच्या मागे एक कारण आहे. तुम्ही आज मला एका ब्लॉग मध्ये विचारला होता त्यामुळे सांगते. त्याच्या मागे एक कारण आहे आणि नाहीतर नाही. काय म्हणायचं तुला? नाही तू आहेस माझ्यासाठी सगळं.
कसं बाळा माझं मायेने हात फिरवते. तर मग हा ब्लॉग आपण इथे संपू. पुन्हा भेटू नवीन ब्लॉग मध्ये. जर ब्लॉग आवडला असेल तर फॉलो करायला विसरू नका. थँक्यू. गुड नाईट मित्रांनो. टेक केअर. बाय बाय. गुड नाईट. टेक केअर.